मोनिका डार्लिंग, ती गुरुकुलाची जागा कोणाची आहे माहितीये? नाही नाही माहित कोणाची आहे. व माहितीच असणार, कारण आपली बुद्धी तेवढी. माझ्या आईची आहे जागा. तिलोत्तमा मेंदळ्यांची जागा होती ती. बाबा कोणी पाठवली नोटीस? तिलोत्तमा मेहेंदळे. बाबा मी अबीर जरा बाहेर जा, आम्हाला महत्वाचं बोलायचं आहे. मी नसतो जात बाहेर. आपल्या गुरुकुलाला काय झालंय हे मला ऐकायचं असतं म्हणतो मी. अबीर बाहेर जा म्हणते मी. साहेब काही निघू. हो येतो. नको काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल. बाबा या मेंढळींचं काय चालू आहे हो? मी त्यांना शब्द दिला होता ना, मग ते असं का करतायत? का हवी आहे त्यांना आपली जागा? पण आत्ता कुठे आपला हक्क आहे त्या जागेवर? एक्झॅक्टली. माझ्या आईने ती जागा एका माणसाला बक्षीस पत्राद्वारे दिली, म्हणजे बक्षीस दिली त्याला. पण तिने एक कायदेशीररित्या क्लॉज टाकला त्याच्यामध्ये. भविष्यात जर त्या माणसाला ही जागा विकायचीच असेल तर फक्त आणि फक्त मेंदळ्यांना किंवा मेंदळ्यांच्या वारसाला विकता येईल. शांत हो सावली. ह्या नोटीसमध्ये आधी काय लिहिलंय ते समजून घे. त्यात असं लिहिलंय की गुरुकुलाची जी जागा आहे त्याचे मूळ मालक मेहेंदळे कुटुंब आहे. ती जागा त्यांनी दुसऱ्या मालकाला बक्षीस पत्र करून दिली होती आणि तेव्हा त्यांनी एक अटही टाकली होती. कोण ती अट असते म्हणतो मी? अट अशी होती की जेव्हा केव्हा त्या दुसऱ्या मालकाला ती जागा विकायची असेल तर ती त्याला दुसऱ्या तिसऱ्या कोणालाही विकता येणार नाही. विकायची झालीच तर मेहेंदळे कुटुंबातल्याच कुठल्या तरी व्यक्तीला ती विकावी लागणार. आणि तसं जर झालं नाही तर ती जागा मूळ मालकाकडे म्हणजे मेहेंदळे कुटुंबाकडे परत जाणार. अरे पण मग ती जागा आपल्या घरात कोणालाच नाही विकली गेली आहे. एक्झॅक्टली. इथेच तर गोम आहे ना मोनिका डार्लिंग. तो माणूस तिथेच फसला. त्यांनी डायरेक्ट व्यवहार जगन्नाथशी केला. जगन्नाथनी त्याला पैसे दिले, ती जागा विकत घेतली. प्रॉब्लेम कुठे झाला माहिती आहे का? या क्लॉजमुळे आता तो व्यवहार बेकायदेशीर ठरला. आता जरी जगन्नाथ त्याच्याकडे पैसे मागायला गेला तरी त्याला काही मिळणार नाही. म्हणून मी त्याला कोर्टाकडनं नोटीस पाठवली. काय तिथूनचं गुरुकुल ते बंद तर होणारच. जगन्नाथ रस्त्यावर येणारच. काय ना माझी कॉलर पकडली माझ्याच घरात ठेवून. आता खरा खेळ रंगणार आहे. चल. एक मिनिट. खेळ रंगणार आहे. तू तिकडे चाललास गुरुकुलात? हे बघ, आईंनी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे, तिकडे जायचं नाहीये राजकुमार. मी लास्ट टाइम पण तुला सांगून झालंय हे. प्रॉमिस मी नाही जाणार आहे. वकील आहेत ना, ते एकमेकाला पत्र पाठवतात. तुझ्याकडनं एवढ्या हुशारीची अपेक्षा नाही आहे. नशीब. मला फॉर अ मोमेंट मगाशी वाटलं की या बिंडोक राजकुमारला सावली जिवंत असल्याचं सिक्रेट कळलं की काय. पण नाही, याला तर काहीच कळलेलं नाहीये. हा बावळट अजूनही तिथेच अडकलाय त्या जमिनीच्या व्यवहारात. नेहमी असे हलके वरवरचे खेळ खेळत बसतो. पण मी राजकुमार, मी तुझी बायको, जिला तू सतत खाली पाडत असतोस, तिने एक मोठा खेळ मांडून ठेवलाय. आणि माझा खेळ खरंच खूप रंगणार आहे. कारण त्या खेळातला हुकमाचा एक्का फक्त माझ्याकडे. मला वाटतंय या घरात अशी मी एकटीच शहाणी बाई आहे जिने शोध लावलाय की सावली जिवंत आहे या शहरात आहे आणि ती कुठे आहे हे सुद्धा माहिती आहे. नाही मोनिका, नाही, असं लगेच निर्धास्तपणे राहायला लागू नकोस. माझ्या डोक्यात ना
सतत एक शंकेची पाल चुकचुकतीये. मला असं खूप वाटतंय की त्या तिलोत्तमाला सुद्धा हे सगळं माहित असेल तर. तिने सावली जिवंत आहे हे माझ्या आधीच शोधून काढलं असेल तर. नाही 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 नाही, मला या सगळ्याची आधी खातर जमा करून घ्यावी लागेल. कारण त्या म्हातारीला जर काहीही माहीत असेल ना तर मला आधी तिचाच पत्ता कट करावा लागणार आहे. आणि त्यासाठी मला माझा प्लॅन बी रेडी करावा लागेल. कसं शक्य आहे? आपण कायद्याने ती विकत घेतली होती ना जागा, मग त्यांना कशी काय देऊ शकतो आपण ही जागा? बाबा आत्ता कुठे गुरुकुलाची जोमाने सुरुवात झाली होती, नवीन संकट ओढावलंय. मला नाही सुचत आहे आता काहीच. जाऊ, कधी कधी नियती असे काही खेळ खेळते किंवा अशा काही गोष्टी आपल्याला करायला लावते, त्यामागे सुद्धा काहीतरी चांगला आणि मोठा हेतू असू शकतो. चांगला येतो बाबा, त्यांना आपली जागा हवी आहे. ह्यात काय चांगला येतोय? मला खरंच काही कळत नाहीये तुम्हाला काय हे बघ, म्हणायचं. ही जागा आता अधिकृतपणे अबीरच्या नावावर आहे. हो बाबा, पण अबीर लहान आहे. हो, कोर्टात केस उभी राहील तेव्हा आपण काय उत्तर देणार आहोत? उत्तर मी देईन. त्या मेहेंदळे कुटुंबाला काय उत्तर द्यायचं, कसं उत्तर द्यायचं ते मला उत्तम माहिती आहे. कळलं ना? ही जागा आता अबीरच्या नावावर आहे. मूळ मालक तो आहे. तू कोण आहेस? त्याची आई, म्हणजे पालक. म्हणून पालक म्हणून लढण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे. आता बघू मेहेंदळे कुटुंब आपली गुरुकुलाची जागा कशी बळकावतायत ते. काय रे अबीर, एवढ्या रात्री का बोलवलंस मला? ठीक आहे ना सगळं? जरा हळू बोला. आई झोपेपर्यंत मी वाट पाहिली आणि नंतर तिच्या बाजूने मी हळूच निसटलो. काय एवढ्या रात्री तू आईला न सांगता इथे आलास? असं कधी करायचं नाही. तुला काही झालं असतं तर? तुम्ही पण अगदी आई सारखेच बोलताय की हो. आणि तुम्ही सुपर हिरो असून इतकं घाबरता? हे बघ, मी घाबरत नाही, पण तुझ्या आईला पण काळजी वाटलीच असती ना. हा सुपर हिरो, पण आता मी तुमच्या सोबत आहे ना. आणि तुमच्यासारखा सुपर हिरो असताना मला कोण काय करणार? आता भाषण बंद करा आणि माझं ऐका की हो. खूप महत्वाचं काम असतं माझं. बरं सांग. तुम्हाला तर माहिती आहे ना, G5 ॲपवर लवकरच फुटबॉल वर्ल्ड कप सुरू होतोय. मला सगळे सामने बघायचे असतात की हो. फुटबॉल वर्ल्ड कप. एवढ्या रात्री तू ह्या कारणासाठी मला इथे बोलवलंस? अरे पण ही स्पर्धा 11 जून पासून सुरू होतीये ना. हो, पण माझं पूर्ण ऐकून तरी घ्या. हा बोल. यावेळी सगळे सामने रात्री असणार आहेत आणि मला एकही सामना चुकवायचा नसतो की हो. आईची परवानगी तर काढेलच मी, पण तुम्ही अशी एक सिक्रेट जागा तयार करा जिथे आपण एकत्र सगळे सामने बघू शकू. तू खूपच भारी आहेस. ठीक आहे, पण एक अट आहे. आईला न सांगता कुठेही यायचं नाही. आईला सांगूनच सामना बघायला यायचं. प्रॉमिस? प्रॉमिस. मला आता सामने सुरू व्हायची वाटच बघत नसते की हो. मग आपला प्लॅन कन्फर्म ना? एकदम कन्फर्म.